वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 27 दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई। धुळे शहरातील विविध रस्त्यांवर होणाऱ्या अवैध पार्किंगच्या विरोधात पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। धुळे शहरातील बाजारपेठ परिसरात गुरुवारी 28 मार्च रोजी रस्त्यावर अवैध पार्क केलेल्या 27 दुचाकी वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई केली। रस्ते, चौक, सर्कल आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत। धुळे शहरातील 5 कंदील, जुना आग्रा रोड परिसर, 12 पत्थर परिसर, बस स्थानक रोड या ठिकाणी या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते। मात्र या रस्त्यालगत मोठी दुकाने, शोरूम यामध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त अवस्थेत वाहने उभी करून दुकानात खरेदीसाठी जातात। त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते। याची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या उपस्थितीत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 27 दुचाकी वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई केली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी एपीआय भूषण रमेश कोते, शहर वाहतूक शाखा धुळे। धुळे शहरातील जे दुचाकी स्वार आहेत ते आपल्या गाड्या नेहमी कुठे दुकानात खरेदी करत असताना किंवा बाजारात येत असताना रोडच्या मध्यभागी लावून ते निघून जातात आणि संपूर्ण खरेदी होत नाही तोपर्यंत अर्धा एक तास ते तशीच ती गाडी रोडवर असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळा निर्माण होत असतो। अशा गाड्यांवर आपण नियमित दंड टाकत होतो, परंतु याचा प्रभाव त्या वाहन चालकांवर होत नव्हता। त्यामुळे आज आम्ही आमच्या स्टाफसह एक मोहीम हाती घेतली। त्यात असे सर्व बेशिस्त वाहन चालक जे आपल्या गाड्या रोडवर पार्क करून गेले होते अशा सर्वांच्या गाड्या आम्ही वाहतूक शाखा येथे आणून जमा केल्या आहेत। असे एकूण 27 वाहन आम्ही जमा केले। त्यात या सर्व 27 वाहन चालकांकडून त्यांच्या आत्ताचे दंड तसेच मागील प्रलंबित सर्व दंड आम्ही वसूल करून घेतलेले आहेत। ही मोहीम यापुढे अशी चालू राहणार आहे। तरी या प्रसंगी मी सर्व वाहन चालकांना विनंती करतो की आपण जेव्हा बाजारात खरेदी करता येतात तेव्हा कुठे जाताना आपले वाहन योग्य ठिकाणी पार्क करावे, जेणेकरून रहदारीस अडथळा निर्माण होणार।